नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक केमिस्ट्रीच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आता आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा पार्ट बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये दोन टाइप्स ऑफ सेल आहेत, इलेक्ट्रोकेमिकल सेल अँड इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेल, इट इज द डिव्हाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. इट इज नोन ॲज इलेक्ट्रोलिटिक सेल. अँड इन इलेक्ट्रोकेमिकल सेल इट कन्वर्ट केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. अपोजिट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे MCQला विचारलं जातं की केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करत असेल तर तो कुठला सेल असणार आहे. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रोकेमिकल सेलचे एक्झाम्पल ड्राय सेल, ली-क्लॅंचे सेल, डॅनियल सेल, लीड ॲसिड स्टोरेज बॅटरी, देन निकेल कॅडमियम सेल. दीज आर द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. याच्यावर पण MCQ येतो. Daniell cell is which type of cell? Electrolytic cell or electrochemical cell? It is electrochemical cell. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलिसिस मधले जे बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये कॅथोड ॲनोड. कॅथोड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह पोल ऑफ बॅटरी व्हाईल ॲनोड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह पोल ऑफ बॅटरी. ॲनोड हे बघा, द रॉड ऑर प्लेट्स, दीज आर द नोन ॲज इलेक्ट्रोड्स. द इलेक्ट्रोड through which current enters into electrolyte, it is known as anode. It is positive electrode. And the electrode through which current leaves electrolyte, it is known as negative electrode, that is cathode. हे विचारलं जातं. कॅथोड, at cathode which process occurs? Reduction. हा MCQ येतो. कॅथोडला रिडक्शन होतं आणि ॲनोडला ऑक्सिडेशन होतं. डिफरन्स तुम्हाला विचारणार नाही. नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल, ऑक्सिडेशन पोटेन्शियल अँड रिडक्शन पोटेन्शियल. याच्या डेफिनेशन्स विचारल्या जातात. इलेक्ट्रोड पोटेन्शियल, द पोटेन्शियल ऑफ मेटल इज द मेजर टेंडन्सी ऑफ मेटॅलिक इलेक्ट्रोड टू लूज ऑर गेन इलेक्ट्रॉन्स. इकडे दोन्ही आलेले बघा, लूज ऑर गेन इलेक्ट्रॉन्स. इट इज नोन ॲज इलेक्ट्रोड पोटेन्शियल. देन ऑक्सिडेशन पोटेन्शियल, देर इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, and reduction potential, there is gain of electron. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तिन्ही डेफिनेशन्स विचारल्या जातात. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ झिंक रॉड इन झिंक सल्फेट, ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज देअर. अँड इन केस ऑफ व्हेन कॉपर रॉड इज डीप इन कॉपर सल्फेट सोल्युशन, रिडक्शन पोटेन्शियल. Then next is ionization, that is breaking up of a substance into charge atom is known as what? It is known as ionization. Then dissociation. Dissociation, it is the process of breaking up of electrovalent compound into ions when dissolved in water. इकडे dissolved in water असेल तर formation of ion जे असतं that is known as dissociation. Then next is primary and secondary cell. Primary cells, these are the cells which convert chemical energy into electrical energy. For example, ते आपण वर पण बघितले होते, ड्राय सेल अँड ली-क्लॅंचे सेल. Then secondary cell. Secondary cells, these are the rechargeable cells किंवा याला बॅटरी असं पण म्हणतात. These cells are lead acid storage battery, then nickel cadmium battery. डिफरन्स दिलेला आहे बघा इथे. प्रायमरी सेल, these are non rechargeable, these are in this reaction is irreversible. Then once they are used, they cannot be use again. Then they have short life, cost is low. For example, dry cell. ड्राय सेल जो रिमोटमध्ये वापरला जातो किंवा घड्याळामध्ये वापरला जातो. सेकंडरी सेल हे रिचार्जेबल असतात, रिॲक्शन रिव्हर्सिबल असते. त्याच्या इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी, म्हणून त्याला बॅटरी पण म्हणतात. दे हॅव लॉंग लाईफ, साधारण 8 ते 10 वर्ष त्याचं लाईफ असतं. कॉस्ट इज हाय. एक्झाम्पल इज लेड ॲसिड बॅटरी, निकेल कॅडमियम सेल. Now next is construction and working of Daniell cell. Daniell cellचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आता आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पोरस पार्टिशन असतं. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोलाइट असतात, झिंक सल्फेट अँड कॉपर सल्फेट. आणि इलेक्ट्रोड असतो झिंक आणि कॉपर. हे 2 इलेक्ट्रोड वापरलेले असतात. झिंक इलेक्ट्रोड जो असतो तो ॲनोड म्हणून ॲक्ट करतो डॅनियल सेलमध्ये. याच्यावर पण MCQ विचारलं जातो. Which electrode is act as an anode in Daniell cell? That is zinc electrode. While copper electrode is act as cathode. Copper electrode copper sulfate मध्ये डीप केला आहे आणि झिंक इलेक्ट्रोड झिंक सल्फेट मध्ये डीप केलेला आहे. आणि दोघं जे आहेत ते पोरस पार्टिशननी सेपरेट केलेले आहे. आणि इकडे जे व्होल्टेज येणार आहे तर ते व्होल्टेज जे असतं ते नियर अबाउट 1.1 व्होल्ट असतं.
oxidation take place at zinc and reduction take place at copper electrode. EMF is 1.1 व्होल्ट. हा MCQ विचारला जातो. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन कुठे होतं आणि रिडक्शन कुठे होतं हे पण कुठल्या इलेक्ट्रोडला होतं हे पण विचारलं जातं. दॅट इज डॅनियल सेल. हा पण डॅनियल सेल आहे. याच्यामध्ये सॉल्ट ब्रिज यूज केलेला आहे इन्स्टेड ऑफ पोरस पार्टिशन. झिंक प्लेट ॲनोड झिंक सल्फेटमध्ये डीप केलेली आहे किंवा इमर्स केली आणि कॉपर प्लेट जी आहे ती कॉपर सल्फेटमध्ये इमर्स केलेली आहे आणि दोघांचं जे आहे पोरस पार्टिशनच्या ऐवजी सॉल्ट ब्रिज यूज केलेला आहे. इकडे जे व्होल्टेज येणार ते 1.1 व्होल्ट असणार आहे. ऑक्सिडेशन ॲट zinc and reduction at copper. Now next is Faraday's law. Faraday's first law. The weight of substance deposited or liberated at respective electrode during electrolysis is directly proportional to quantity of electricity passed. W is directly proportional to Q. Q म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी. करंट इन एम्पियर अँड टाइम इन सेकंड. हे युनिट्स विचारले जातात. युनिट ऑफ करंट इज व्हॉट? एम्पियर इन फॅराडेज लॉ. Time is in second, weight is in gram, electricity in coulomb. Then W is equal to ZCT. Z is constant. Z is constant. It is known as electrochemical equivalent or ECE. याच्यावर पण खूप वेळा क्वेश्चन विचारला जातो. What is ECE? That is electrochemical equivalent. W is equal to Z when current is 1 ampere and time is 1 second. Now next is definition of Z, that is definition of ECE. The weight of substance liberated or deposited when current of 1 ampere is passed for 1 second. It is known as ECE. Then Faraday's second law. When same quantity of electricity is passed through different electrolytes arranged in series or connected in series, then the amount of substance liberated or deposited at respective electrode is directly proportional to chemical equivalent or equivalent weight. Chemical equivalent लाच equivalent weight असंही म्हणतात. आता हे दोन सोल्युशन्स आहेत, सिल्वर नायट्रेट आणि कॉपर सल्फेट. दोघांमधून सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिक करंट जेव्हा पास केला जातो तर तेव्हा कॅथोडला जे मेटल डिपॉझिट होणार, इकडे सिल्वर डिपॉझिट होईल, इकडे कॉपर डिपॉझिट होईल, तर ते त्याच्या इक्विव्हॅलंट वेटच्या प्रोपोर्शनमध्ये असणार असा फॅराडे सेकंड लॉ आहे. इकडे बघा मॅथमॅटिकल रिलेशन. वेट ऑफ कॉपर डिपॉझिटेड अपॉन वेट ऑफ सिल्वर डिपॉझिटेड इज इक्वल टू केमिकल इक्विव्हॅलंट ऑफ कॉपर अपॉन केमिकल इक्विव्हॅलंट ऑफ सिल्वर किंवा इक्विव्हॅलंट वेट. केमिकल इक्विव्हॅलंट इज इक्विव्हॅलंट वेट. W1 अपॉन WT इज इक्वल टू E1 अपॉन E2. हे बघा इथे मॅथमॅटिकल रिलेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे महत्त्वाचं आहे, 1 फॅराडे इज इक्वल टू 96,500 कुलूम. हा MCQ खूप वेळा आलेला आहे. 1 फॅराडे इज इक्वल टू व्हॉट. मग तिथे बऱ्याचदा ऑप्शन असं असतं 96.50 वगैरे असे ऑप्शन्स असतात. इट इज 96,500 कुलूम. अँड दिस रिलेशन बिटवीन फॅराडेज फर्स्ट अँड सेकंड लॉ, equivalent weight, that is chemical equivalent CE is equal to 96,500 into ECE, that is electrochemical equivalent, जो फॅराडेज फर्स्ट लॉ मध्ये आणि इक्विव्हॅलंट वेट जे आहे ते फॅराडेज सेकंड लॉ मध्ये. दिस इज द रिलेशन बिटवीन फॅराडेज फर्स्ट अँड सेकंड लॉ. थँक्यू.